ओम काळेश्वरी ओम नमः भगवती आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. खूपदा भक्तांना प्रश्न पडलेला असतो, की गुप्त नवरात्री काय असते आणि गुप्त नवरात्री तिच्यामध्ये साधना कशा पद्धतीने केल्या जातात, या साधना जो आपला साधक आहे, सर्वसामान्य भक्त आहे किंवा जे देवाचं कार्य करतात असे आराध्य आहेत किंवा देवऋषी म्हणू आपण त्यांना, तर ते देवऋषी ही गुप्त नवरात्री साजरी करू शकतात का? आणि ती कशा पद्धतीने साजरी केली जाते? याच्यामध्ये काय-काय केलं जातं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नमस्ते आई भक्तांनो, मी आई भक्त आपले आई भक्त चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. की पहा, जी वर्षातून 4 नवरात्री येतात आणि 4 नवरात्रीमध्ये आपल्याला नॉर्मली जे लोकांना माहिती असते ते चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री, जी की आपण घटस्थापना करतो. 9 दिवस नवदुर्गेची मनोभावाने सेवा केली जाते. तिची पूजा अर्चा केली जाते. या 2च नवरात्री आपण उत्सवामध्ये साजऱ्या करतो. त्याच्यामध्ये दांडिया खेळतो, देवीची भक्ती, भजन या प्रकारे सर्व काही गोष्टी केल्या जातात. परंतु भरपूर लोकांना हे माहिती नाही, की नवरात्री ह्या वर्षातून 4 नवरात्री येतात, ज्या नवदुर्गेच्या असतात आणि त्या ज्या नवरात्री आहेत, या प्रत्येक नवरात्रीला तर सात्विक पद्धतीनेच पूजा केली जाते. तसंच ज्या 2 नवरात्री आहेत, म्हणजे वर्षातून 4 नवरात्री येतात आणि 4 नवरात्री, तर या 4 नवरात्रीमध्ये ज्या नवरात्री आहेत त्या कधी-कधी येतात. तर आपल्याला चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री तर माहीतच आहे. पण माघ आणि आषाढ महिन्यामध्ये ज्या गुप्त नवरात्री असतात आणि या गुप्त नवरात्रीमध्ये भरपूर जे अघोरी आहेत, की देवदेवऋषी आहेत, हे काय करतात, तर या गुप्त नवरात्रीमध्ये देवी जागृत करण्यासाठी किंवा तिची उपासना करून तिला प्रसन्न करून घेण्यासाठी किंवा इतर ज्या आघोरी प्रथा आहेत, ज्या मंत्र आहेत, जादू, टोना, तंत्र, टोटके हे सिद्ध करण्यासाठी या गुप्त नवरात्रीचा उपयोग करतात. आणि या नवरात्रीमध्ये तप, जप, व्रत, साधना अशा अत्यंत प्रभावशाली गोष्टींचा उपयोग केला जातो. सर्वात मोठा प्रश्न असा आहे, की या नवरात्री भक्तांनी करू शकतात का? भक्त करू शकतात का? तर हो, या नवरात्री भक्तही करू शकतात. तर याला करण्यासाठी काही अडचण नाहीये. मात्र इतर नवरात्रीसारखं आपण ज्या पद्धतीने घट बसवतो, घटाची स्थापना करतो, त्याच पद्धतीने या नवरात्रीमध्येही घटस्थापना केली जाते. थोडासा घट बसवण्याची पद्धत वेगळी राहते फक्त. थोडीशी नॉर्मल वेगळी राहते. नाहीतर आहे तोच प्रकारचा विधी असतो. अखंड दिवा लावणे किंवा देवीचं नामस्मरण, देवीची पूजा-अर्चा, त्यानंतर काय म्हणतात ना, म्हणजे सगळ्या प्रकारे. परंतु ही जी नवरात्र आहे, म्हणजे याला गुप्त नवरात्री जी म्हणली जाते, तर या गुप्त नवरात्रीमध्ये काय-काय करायचं असतं? कारण ही नवरात्री जी आहे, ही नवरात्री ज्या इतर नवरात्री म्हणजे आपण शारदीय नवरात्री जी करतो आपण, आई अंबाबाईची, तुळजाभवानीची जी नवरात्री आपण मानतो, करतो, तर त्या नवरात्रीमध्ये आपण दांडिया खेळल्या जातात, मिरवणुका काढल्या जातात, आईला शिलंगणाला नेली जाते. म्हणजे असे भरपूर काही प्रकार केले जातात. तर या गुप्त नवरात्रीमध्ये केली जात नाही. आता गुप्त नवरात्री जर भक्तांना करायचीच असेल, तर कशी करावी? तर गुप्त नवरात्री ही पूर्णपणे जी साधना आहे, याच्यामध्ये गुप्त नवरात्रीमध्ये महाविद्या पारंगत केली जाते आणि महाविद्येची साधना केली जाते. म्हणून या नवरात्रीला गुप्त नवरात्री म्हटलं जातं. याच्यामध्ये तंत्र, मंत्र आणि अघोर या प्रकारचा समावेश असतो. म्हणून या नवरात्रीला गुप्त नवरात्री असं म्हणलं जातं. तर ही गुप्त नवरात्री जी आहे, ही साधना ज्यावेळेस आपण करतो, तर ती साधना जी पूर्णपणे गुप्त असावी, ती एकांतात असावी आणि शांत वातावरणामध्ये असावी.
यामध्ये देवी दुर्गेचा म्हणजे तिच्या ज्या 10 शक्ती आहेत, 10 विद्या आहेत. मग त्या 10 विद्यामध्ये मी 1-2 विद्या तुम्हाला सांगतो. काली विद्या असेल, तारा विद्या असेल, बगलामुखी असेल. अशा ज्या आईचे, आई जगदंबेचे, आई पार्वतीचे, आई माता सतीचे जे उग्र रूप आहेत, ठीक आहे, की जे भक्तांच्या संरक्षणासाठी आजकाल लोक तो वाईट गोष्टीसाठी उपयोग करतात. पण आईचं जे कल्याणकारी जे साधनं आहेत, त्या साधनांचा या गोष्टीसाठी उपयोग केला पाहिजे. तर आईच्या या उग्र रूपांची जी विद्या आहे, त्या विद्यांची साधना व या गुप्त नवरात्रीमध्ये केली जाते. दुसरी गोष्ट, सकाळी आणि संध्याकाळी विधिवत पूजा करून ज्या प्रकारे आपण काय म्हणतात ना, नवरात्रीमध्ये साधना करतो, तशीच या गुप्त नवरात्रीमध्येही तिची विधिवत पूजा करून आईला गोड नैवेद्याचा भोग दाखवला जातो. परंतु गुप्त नवरात्रीमध्ये जो आईला भोग दाखवला जातो, हा जो भोग आहे, हा भोगामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय असतो, की आईला जो आवडीचा भोग आहे, तो म्हणजे बत्ताशे असतात. तर बाकीच्या नैवेद्यांबरोबर आपण बत्ताशे हे ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आणि या बत्ताशांचा आईला भोग दिला जातो. भक्त या दिवसामध्ये ज्या भक्तांना म्हणजे आघोर विद्या, तंत्र-मंत्र काय माहिती नाहीये, तर त्या भक्तांनी या कालामध्ये दुर्गा सप्तशती, दुर्गा चालीसा, दुर्गा सहस्रनाम यांचा पाठ करू शकतात. जर तुम्हाला गुप्त नवरात्री साधना करायची असेल, तर सात्विक आहार पाळावा लागतो. मांसाहार करू नका आणि महत्त्वाचं, की पूर्ण ब्रह्मचर्य व संयम बाळगावा लागतो. जर अशा गोष्टींचं पालन आपण करत असाल, जे भक्त करत असणार असतील, तर या गुप्त नवरात्रीमध्ये आपण पूजा करू शकता सर्वजण. त्याच्यामुळे असं नाहीये की गुप्त नवरात्री ही ठराविक लोकांनीच करावी लागते आणि त्याला सर्वसाधारण भक्त हा करू शकत नाही. तर सर्वसाधारण भक्त हा करू शकतो. परंतु साधना करताना माझा एकच तुम्हाला सांगणं असेल, की जी साधना आहे, ही साधना चांगल्या कार्यासाठी करा. कारण भगवंताने, आई जगदंबेने, आई मातोश्रीने आपल्याला ज्या ठिकाणी बसवलेलं आहे, ते म्हणजे या गोष्टीसाठी, की आपल्या हातून कोणाचं किंवा कोणत्याही गोष्टीचं पाप होऊ नये. आपण कोणाला वाईट बोलू नये, आपण कोणाला वाईट चितू नये, म्हणून या साधना आहेत. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की ही जी साधना आहे, आत्ता जरी ठीक आहे, आज चालू झाली आहे नवरात्री, तर या नवरात्रीची पूजा विधी कशी करायची असते आणि नवरात्रीमध्ये जो सर्वसामान्य मंत्र आहे, तो मंत्र काय वापरला जातो, ज्यामुळे तो देवी आपल्या घरामध्ये जागृत आणि काय म्हणतात ना, की प्रसन्न राहील अशा प्रकारे. तर चला, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जर आपण हा व्हिडिओ पाहून आपल्याला काय वाटलं, तर नक्कीच कमेंट करून सांगा. ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती, आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे. दुसरी गोष्ट, जर सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, कारण आपले नवनवीन व्हिडिओ भक्तिमय आणि परंपरेनुसार, शास्त्रानुसार ज्या पद्धती आहेत, कारण मी जे काही सांगतो हे शास्त्राला धरून सांगत असतो. मी सर्व ग्रंथ आणि पुराणाला धरून सांगत असतो. तर नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद. बाय बाय.